नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आलेले आहे बागेत, कारण संध्याकाळी करायच्या आहेत आळूवड्या आणि कढी. मस्त असा बेत आहे संध्याकाळी. पण संध्याकाळी काय होतं, दुपारून पाऊस चालू होतो आणि मग शेतात येता येत नाही, म्हणून मी ते म्हणजे जे आपले जिथे घराजवळ आपण पानं लावलेले आहे ना, तिथे पलीकडे आपलं हे आहे, पाण्याची चारी आहे, तर तिथे जाता येत नाही. कारण खूप हे झालेलं आहे अडचण. तिथे मोबाईल घेऊन जाणं शक्य नाही आहे, म्हणून मी मोबाईल नेलेला नाही आहे. नंतर तिथले पण पानं आणणार आहेत, पण हे ते येतात हे काढून घेतलेले आहेत आणि नंतर मला तोडायचे आहेत. बाकीच्या ज्या भाज्या आहेत ते बघू कुठल्या कुठल्या भेटतात. आणि हे बघा, हे थोडेसे पिवळे झालेले पानं आहेत, त्यामुळे खरं तर हे घ्यायचे नव्हते, पण म्हटलं चला थोडेसे आहेत तर घ्यावं. आणि जे आपण तिकडे घराजवळ जे लावलेले आहेत ना, ते मी थोडेसे मुरमट रानावर लावलेले आहे, तर ते खूप छान असे काळे काळे भोर असे मस्त पानं येतात. तर वांगे बघूया आपण किती निघत आहेत. कारण आता हे वांगे जुने झालेले आहेत, 2 वर्षाचे झाडं आहे ते, त्यामुळे याला काही एवढे आता वांगे लागत नाहीत. वांगे लागणं कमी झालेलं आहे. आणि आता आपण जे नवीन रोप टाकलेलं आहे ते अजून छोटं छोटं आहे, तर त्याला 2-2.5 महिने अवकाश आहे वांगे लावायला. बाकीचा भाजीपाला तर आपण पोळ्याच्या नंतरच लावणार आहोत, कारण करडी वगैरे तर मी करडी पोळ्याच्या नंतरच लावते. कारण त्यावेळेस ती भाजी येते ना, ती खूप चविष्ट असते. कारण तिचा मोसमच तो आहे की आपण ज्वारीत, हरभऱ्यात, ज्वारीत आपण जेव्हा करडी टाकतो ते तिची करडीची भाजी खायला एकदम भारी. आता 12 महिने भेटते म्हणा, पण त्याची चव खूप छान असते. जे आपण ज्वारीत, हरभऱ्यात जे करडी पेरतात ना, ती खूप छान असते. तर मी त्याच वेळेस लावत असते करडी गार्डनमध्ये पण. तर तुम्ही बघू शकता इतक्या साऱ्या मिरच्या, म्हणजे ज्या ज्या झालेल्या आहेत निभर त्याच तोडून घेत आहे. काय होतं, ते गुच्छ असल्यामुळे ते 2-3 निभर होतात आणि 4-5 कावळ्या राहतात, तर ते तोडता पण येत नाही आहे. आणि हे आहे इथे पण तसंच आहे. इथे पण असे जुडग्या मिरची लागलेली असल्यामुळे तोडायला खूप अवघड जातं. ते काय होतं, मग आपण पक्की तोडायला गेलं की बघा, फांदी तोडून आली माझ्याकडून. पक्की तोडायला गेली की कवळ्या पण तोडून येतात, आणि कवळी जी तर आपण ठेवतो ना, नंतर ती काळी पडून जाते. त्यामुळे तर मला फोन धरून मिरच्या तोडता येत नाही, तर मी तोडून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती मिरच्या निघालेल्या आहेत. भरपूर निघालेल्या आहेत. पावशेरच्या वर मिरची निघाली होती, आणि मिरची पण खूप तिखट आहे. आणि 2-3 वांग्यानंतर मी तोडत आहे भेंडी, कारण ही भेंडी रोज सकाळी तोडावीच लागते. काय 5-6 निघतात, पण तेवढ्या तोडून घ्याव्या लागतात, कारण ती मोठी होऊन जाते. तर बघू शकता अशा प्रकारे मी या भेंडी 2-3च वांगी सापडली, ती वांगी आणि मिरची तोडून घेतलेली आहे. तर बघू शकता इतक्या अशा भाज्या आपल्या आज निघालेल्या आहेत, एकदम ताज्या आणि आळूची पानं पण तोडलेली आहेत दुसरी. ते मी तुम्हाला दाखवेलच, कारण तिथे मोबाईल घेऊन जाणं शक्य नाही आहे, खूप अडचण आहे. आणि पलीकडं पाण्याची चारी आहे आपल्या, तर त्यात पण पाणी आहे म्हणून कारण भीती वाटते ना, पाय बी घसरला तर, म्हणून मग मी तिकडे काही मोबाईल घेऊन गेलेले नव्हते. तर तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे मी भाज्या तोडलेल्या आहेत. तर एवढी अशी आळूची पानं आणि ह्या सगळ्या भाज्या बघा किती छान दिसत आहेत ना, ताज्या मस्त. आणि थोडेच निघालेले आहेत. आळूची पानं मी मुद्दाम जास्त आणलेली आहे, कारण संध्याकाळी आज उपवास आहे, आणि उपवासाची आपल्याला करायची आहे कढी आणि आळूची वडी. तर छान असा बेत आहे संध्याकाळचा. तुमचं काय असणार आहे. माझ्या जर ताईंच्या सगळ्या रेसिपीचे चॅनल आहे, तर मस्त रेसिपी असतात. आणि मी काल कुठल्यातरी एका ताईची आळूची वडी बघितलेली आहे, तर खूप छान अशी आळू वडी झालेली होती त्यांची. तर नक्की मी तसं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघू शकता तुम्ही एवढ्या अशा मिरच्या, एवढ्या अशा आळूची पानं, थोडीशी भेंडी आणि थोडेसे वांगे निघालेले आहेत. पण हे तोडून घ्यावे लागतात, कारण काय होतं, ते मोठे होऊन गेले आणि बी वगैरे झालं की भेंडी तर म्हणा किंवा वांग्या तर म्हणा, मग उपयोग होत नाही म्हणून. आणि हे आहे आळूची पानं. तर हे मला म्हणजे हे थोडेसे पिवळे पडलेले आहेत, आणि हे जे आहेत हे आपल्या हे म्हणजे मुरमट रानातले आहेत ना, मुरमट जिथे मुरमट रान आहे तिथे आहेत. तर ते खूप छान आहे. तर बघू शकता तुम्ही भरपूर सारे आळूचे पानं मस्त निघालेले आहेत, आणि भेंडी वगैरे. तर अशाच भाज्या आपण आता पुढे पण लावणार आहोत. मिरचीचं तर खूप रोप लावलेलं आहे, पण मिरचीचा ना प्रॉब्लेमच होतो त्याच्यावर ना, ते रोगच पडून जातो, ते कोकडा रोग म्हणतात तो पडून जातो. त्याला फवारणी वगैरे आपण काही करत नाही. आणि आता बघूया जे कुठले ऑर्गॅनिक फवारणी असेल ती नक्कीच करणार आहे मी. आता नवीन जे आहे ते बेडगी मिरची, म्हणजे ती अशी छोटी जाड मिरची असते ना, ती मिरची आहे. तर तिचे पण आपण व्यवस्थित काळजी घेणार आहोत, नाहीतर आपण त्याला शेतातच लावणार आहोत डायरेक्ट.
तर बघूया आता पुढे कसं होतं. तर कशा वाटल्या भाज्या नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण अशाच ताज्या ताज्या भाज्या घरच्या घरी एकदम सेंद्रिय पद्धतीने ज्या आपण लावलेल्या असतात ना, त्या थोड्याशा जरी असल्या तरी खूप छान असतात आणि खूप चविष्ट असतात. जे करडीची वगैरे भाजी जर लावली ना आपण, तर इतकी भारी असते ना. कुठलीही वांगे वगैरे कुठलीही खूप चव छान असते घरच्या घरी. तर नक्की असे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण भेटू परत. बाय बाय.